मच गया शोर सारी नगरी में, सारी नगरी में। आया फिर रज का वादा सवाल तेरी। आज चेंबूरमध्ये मुंबईचा प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज RPIने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव साजरा केला आहे। आज 19 वर्ष झालेली आहे। या कार्यक्रमाला आमचे अविनाश म्हातेकर साहेब, आमचे माजी मंत्री हे उपस्थित आहेत। मी संजय डोळसेंना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चालू केलेला हा जो कार्यक्रम आहे हे आतापर्यंत चालू ठेवलेला आहे। मुंबईच्या प्रवेशद्वारामध्ये हा मोठा कार्यक्रम चालू होतोय। हा खरं चेंबूरमध्ये मानाचं स्थान असलेला हा RPIची दहीहंडी इथे साजरी केले, त्याला मी शुभेच्छा देतो। आमचा इथे बोलवून मान सन्मान केला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संजय डोळसे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आणि लोकांचा उत्साह वाढवणारा कार्यक्रम। तळागाळातले लोक याच्यामध्ये सामील होतात आणि आनंद घेतात असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। त्यानं सातत्य ठेवलं, एवढे 19 वर्ष याचं सातत्य ठेवलं, याबद्दल त्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 19 वर्ष या ठिकाणी दहीहंडी उत्सव आपण साजरा करत असतो। हा दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा हेतू असतो रिपब्लिक पार्टीमध्ये सर्व धर्म समभाव या उद्देशाने आठवले साहेबांचा जो पक्ष आज पुढे चाललेला आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन पुढे चालला असतो। म्हणून हा गोकुळ अष्टमीचा दहीहंडी उत्सव हा नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो। आणि आज खास करून रिपब्लिक पार्टी ऑफ नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाचे आपले राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री आणि आमचे सर्वांचे म्हणजे आशीर्वाद असणारे, नेहमी आशीर्वाद असणारे अविनाशजी म्हातेकर साहेब आज या ठिकाणी आम्हाला दहीहंडीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे। मच गया शोर सारी नगरी में, सारी नगरी में। आया फिर रज का वादा सवाल तेरी। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।